चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये आर्णीमधील बारभाई तांडा या गावामध्ये भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रचार रथ अडवण्यात आला। त्यानंतर स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांना फोन करून दमदाटी केल्याचा आरोप गावाच्या सरपंचाने केला। त्यावर काँग्रेसला पराभवाची भीती म्हणून बदनामी केली जाते अशी टीका मुनगंटीवार यांनी केली आहे। तर काँग्रेसच्या धानोरकरांनी देखील मुनगंटीवार यांना प्रत्युत्तर दिलंय। लोकनेते विकास पुरुष सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना देऊन प्रचंड मताधिक्याने विजयी करा। चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी मित्र काय दिलं या लोकांना, बीजेपी वाल्यांना लोकांनी ते 15 लाख तर द्या हो। नाही ते 15 लाख पहिले द्या ना तुम्ही। गावात कसं काय आले तुम्ही? एवढे घोटाळेबाज इथं गेले, अशोक चव्हाण गेला, अजित पवार गेला, 10 लोक ह्या पक्षात गेले आणि तुम्ही ह्याच्या प्रचार करता गावात तुम्ही? पुण्यात ते अशोक चव्हाण, अजित दादा, नाही अजित दादा हे कुठे गेले हे लोक? तुम्ही गावात प्रचार करत असेल बीजेपीच्या, चला निघायचो नाही पाहिजे, तुमचा काय विकास नाही पाहिजे। 400ची गॅस तुम्ही 1500 नेली, आमच्या गावात येतात, चला निघायचो पटकन गावात चला। नाही रथ अडवलं म्हणजे त्याला त्यांनी ॲफिडेव्हिट दिलं, म्हणजे आता ॲफिडेव्हिट म्हणण्यापेक्षा लिहून दिलं की यांच्या सांगण्यावरून मी घडव। आता हे पडायच्या भीतीने वैफल्यग्रस्त होऊन आता यांचे नवीन हे फंडे सुरू झाले। यांनी काहीतरी दिल्लीची एक सोशल मीडियाची टीम आणली आहे आणि त्यांच्या सुपीक डोक्यातून अशा नापीक आयडिया काढायच्या। आता यांचा हा जो खोटारडेपणाचं काम आहे ना, हे लोकांच्या नजरेसमोर येणार आहे। कुठेही कोणी अडवलं नाही, एकटाच माणूस आहे त्या व्हिडिओत, कोणी लोकांनी अडवलं नाही। एक माणूस तुम्ही रात्रीच्या वेळी उभा करायचा, एकटी गाडी पाहायची, त्याला थांबवून असा काही आभास आणायचा, हे तुमचं मायावी खोटं रूप हे लोक समजून घेतात। एखाद्या गावात जाऊन जर का जे उमेदवार या निवडणुकीत उभे आहेत त्यांच्याबद्दल एखाद्याचा रोष असेल तर साहजिकच त्या गावात गेल्यानंतर पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, हे विरोध ते करणार आहे। पण एखाद्यानं विरोध केला म्हणून त्यांचा रथ थांबवणं किंवा त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणं म्हणजे हे खरे तर हुकुमशाहीचं लक्षण आपल्याला दिसत आहे। एखाद्यावरती वैयक्तिक असा कुठला गुन्हा दाखल करून किंवा आमच्या विरोधात तुम्ही बोलले म्हणून आम्ही तुम्हाला जेलात टाकतो अशा प्रकारचं वक्तव्य करणे हे चांगल्या मुरब्बी राजकारणी लोकांना या ठिकाणी